नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला मिळणार आहे 53,200 रुपये। तर ते कसे? नुकसान भरपाईचे मिळणार आहे 13,600 रुपये, तर पीक विम्याचे मिळणार आहे 37,600 रुपये आणि नमो योजनेचे मिळणार आहे 2,000 रुपये। तर यादी जाहीर झालेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, व्हिडिओला संपूर्ण बघा। तर कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ होणार आहे, तर बघू शकता की यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि पीक विम्याची रक्कमसुद्धा आलेली आहे। तर पीक विमा केंद्र शासनाने आता मंजूर केलेला आहे। तर बघू शकता की पीक विम्याची रक्कमसुद्धा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेले आहे। खात्यामध्ये पीक विमासुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बुलढाण्यामध्ये पीक विम्याची रक्कमसुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता की सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान म्हणून उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान मंजूरसुद्धा झालेले आहे आणि त्यांची KYC सुद्धा सुरू झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी आता KYC करून घ्या, अन्यथा त्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही। तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि ज्या काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झालेले आहे आणि हेक्टरी 13,600 रुपये हे अतिवृष्टी मागील वर्षी झालेले अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून पीक विमासुद्धा जमा झालेला आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता की खात्यामध्ये पीक विमा आता लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। तर बघू शकता की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाठपुराव्याला मोठे यश मिळालेले आहे। तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर आणि त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचे मागील वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 13,600 रुपयेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणखी जमा झालेला नाही त्यांनी कमेंटद्वारे जरूर कळवा। तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पीक विम्याची रक्कम आता खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता की पीक विम्याला मोठे यश मिळालेले आहे। त्याचप्रमाणे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीपर्यंत अनुदान रक्कम जमा झालेली नाही, तेच म्हटलं म्हणजे 16,600 रुपये अतिवृष्टी अनुदान रक्कम मंजूर झालेली नसेल अशा शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे अशा शेतकऱ्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। त्या यादीमध्ये तुमचे नाव बघा। जर तुमचे नाव नसेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही। त्याकरता तुम्ही पटवारीजवळ जायचे आणि आपले नाव त्याच्यामध्ये आहे की नाही हे निश्चित करायचे आहे। सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे 13,600 रुपये हे अनुदान रक्कम आता मंजूर झालेली आहे। यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। लवकरात लवकर आपले नाव यादीमध्ये पहा, जेणेकरून तुम्हाला अनुदान रक्कम मिळणार आहे, अन्यथा त्या अनुदान रक्कम मिळणार नाही। यासाठी तुमची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जाहीर झालेली आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे सुद्धा आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांना आता पैसे आलेले असेल नमो शेतकरीचे, त्यांनी आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा की आम्हाला पैसे मिळालेले आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचे आणखी नमो शेतकरी योजनेचा हे पैसे आले नाही त्यांनी ही KYC करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे आलेले आहे त्यांनीसुद्धा आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार